नमस्कार मित्रांनो, या चॅनलवरील एका नवीन व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एका सोलार सेक्टरमधील म्हणजेच रिन्युएबल एनर्जी सेक्टरमधील एका कंपनीचा आपण रिव्ह्यू करणार आहोत. जी कंपनी खूपच छोटी आहे. एवढी छोटी आहे ना की या कंपनीमधील इन्व्हेस्टमेंट खूपच रिस्की होऊ शकते. पण आता हा रिस्क फॅक्टर काय आहे हे आपण या रिव्ह्यूमधून लक्षात घेऊ, या व्हिडिओमधून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. पण एक गोष्ट इथे आपण लक्षात घेतली की जर या छोट्या कंपनीमध्ये जर यावेळी आपण इन्व्हेस्टमेंट केली, म्हणजेच आता या कंपनीचं मार्केट कॅप एकदम छोटं, म्हणजे एकदम नॅनो नॅनो कॅप आपण म्हणू शकतो, एवढी छोटी कंपनी आहे. मग या अशा कंपनीमध्ये जर आपण आत्ताच जर इन्व्हेस्टमेंट करून ठेवली आणि लकीली, शब्द मी काय वापरतोय, लकीली, जर या कंपनीने फ्युचरमध्ये खूप चांगली ग्रोथ दाखवली तर पैशाचा पाऊस पडू शकतो. कारण महत्त्वाचं काय तर बिझनेस, आणि ज्या सेक्टरमध्ये ही कंपनी काम करते त्या सेक्टरमधला जो बिझनेस आहे हा फ्युचर ओरिएंटेड आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या सेक्टरमधील बिझनेसना जबरदस्त डिमांड असणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे रिन्युएबल एनर्जीला गव्हर्नमेंट किती जास्त प्रमाणात प्रमोट करण्याचा प्रयत्न करते, कारण ही येणाऱ्या काळाची गरज आहे रिन्युएबल एनर्जी. त्यामुळे आपण आत्ताच जर या बिझनेसना फाइंड आउट केलं आणि या चांगल्या चांगल्या कंपन्यांचा विचार करून, अभ्यास करून जर याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर याचा फ्युचरमध्ये आपल्याला खूप फायदा होऊ शकतो. तर या कंपनीचा बिझनेस कसा आहे, ही कंपनी कोणत्या रिस्क फॅक्टरमध्ये येते, या कंपनीचे रिस्क फॅक्टर एक्झॅक्टली काय आहेत हे आपण या व्हिडिओमधून जाणून घेण्याचा प्रयत्न करू. तर चला तर मग या व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया. पण तत्पूर्वी मित्रांनो, या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर इतरांबरोबर शेअरसुद्धा करा. तर बघूया आपण या व्हिडिओमधून ही कंपनी कशी आहे ती. या कंपनीची शेअर प्राईस करंटली आपल्याला दिसते 168 ₹168 आणि मॅक्झिमम जर चार्ट बघितला तर या कंपनीने आत्तापर्यंत शेअरहोल्डरना किंवा इन्व्हेस्टरना आपण म्हणू शकतो 354% म्हणजे 350% पॉझिटिव्ह रिटर्न किती वर्षात, तर फक्त 2 वर्षामध्ये कमवून दिलेले आहेत. म्हणजे 2 वर्षामध्ये इन्व्हेस्टरचा पैसा ऑलमोस्ट 4 पट झालेला आपल्याला इथे दिसून येते. आता ह्या कंपनीमध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स काय आहेत, तर कंपनी जर क्रॅश झाली तर 30-40% इझिली आपल्याला पाहू शकतो छोट्या पिरियडमध्ये, एकदम छोट्या पिरियडमध्ये 40% क्रॅश होते. कारण आता ही कंपनीच एवढी छोटी आहे तरी भविष्यामध्ये सुद्धा याच्यामध्ये रिटर्न्स तर बनतील, पण ते रिटर्न्स असे डायरेक्टली वन साईड रॅली अशा पद्धतीने बनणार नाहीत. तर याच्यामध्ये छोटे छोटे मल्टिपल आपल्याला करेक्शनसुद्धा दिसतील. कारण कंपनीचं मार्केट कॅपच एवढं छोटं आहे ना, आपण पाहू शकता केवळ 247 करोडचं मार्केट आहे. म्हणजे एकदम मायक्रो कॅप, नॅनो कॅप आपण ही कंपनी म्हणू शकतो. आता या कंपनीचं जे मार्केट कॅप आहे ते एवढे छोटं आहे, म्हणजे कंपनीला ग्रोथ जो कंपनीचा आहे ना, कंपनीला ग्रोथ होण्यास फार म्हणजे आकाश मोकळं आहे असं आपण म्हणू शकतो. खूप मोठी कंपनी बनू शकते आणि जसजशी ही कंपनी मोठी होत जाईल ना, इन्व्हेस्टरचा पैसा तेवढ्याच स्पीडने वाढत जाणार आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्येच या कंपनीने आपला ऑल टाईम हाय, म्हणजे 52 वीक हाय, तोच या कंपनीचा ऑल टाईम आहे 180, तोच तिने शुक्रवारीच अचीव केलेला आपल्याला इथे दिसून येतो आहे. मागच्या 1 वर्षाचं जर आपण रिटर्न बघितलं तर आपल्याला इथे 32%चं पॉझिटिव्ह रिटर्न दिसत आहेत. त्यामध्ये पण आपल्याला मल्टिपल जे करेक्शन आलेले आहेत ते इथे क्लिअरली या चार्टमध्ये दिसत आहेत. मागच्या 6 महिन्याचं जर रिटर्न बघितलं, 6 महिन्यामध्ये सुद्धा 23%चे पॉझिटिव्ह रिटर्न आहेत. त्याचबरोबर 1 महिन्याचं रिटर्न बघितलं तर इथे 10%चेच पॉझिटिव्ह रिटर्न आपल्याला दिसत आहेत. म्हणजेच कोणत्याही फेजमध्ये एखाद्या इन्व्हेस्टरने या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल तरी तो आपल्याला प्रॉफिटमध्येच असल्याचं इथं क्लिअरली दिसून येतं आहे. या कंपनीचं नाव आहे झोडियाक एनर्जी लिमिटेड. या कंपनीची स्थापना जी झालेली आहे ती 1992ला झालेली आहे. त्याचबरोबर आपण पाहू शकतो झोडियाक एनर्जी लिमिटेड इज इन द बिझनेस ऑफ इन्स्टॉलिंग सोलार पॉवर जनरेशन प्लॅन्ट. म्हणजे सोलार पॉवर जे काही प्लॅन्ट आहेत हे जनरेट करण्याचे जो काही बिझनेस आहे या बिझनेसमध्ये ही कंपनी काम करते. आपण पाहू शकता जो मार्केट कॅप आहे तो करंटली आपल्याला दिसते 244 करोडचं. त्याचबरोबर कंपनीचा पी रेशो जो आहे तो आहे 48 आणि कंपनीची फेस व्हॅल्यू आहे ती आहे ₹10.
त्याचबरोबर कंपनीच्या जर प्रॉफिट अँड लॉसवर आपण नजर टाकली तर छोट्या साईजची कंपनी आहे. कंपनीचा जो सेल आहे हा सुद्धा प्रत्येक वर्षामध्ये आपल्याला वाढलेलाच दिसतोय. जो सिंगल डिजिटमध्ये होता तो आता आपल्याला 3 डिजिटमध्ये पोचलेला आपल्याला पाहायला मिळतोय की कंपनीचा सेल्स. म्हणजे आता करंटली जर आपण पाहिलं तर या फायनान्शियल इयरमध्ये 154 करोडचा सेल या कंपनीने केलेला आहे. नेट प्रॉफिटवर जर नजर टाकली तर ऑलमोस्ट नथिंग प्रॉफिटपासून आता जवळपास 3, 4, 5 करोडचा प्रॉफिट या कंपनीने कमवायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे कंपनीचा जो ग्रोथ आहे तो आपल्याला चांगल्या प्रकारे वाढताना इथे क्लिअरली दिसून येते. त्याचबरोबर बॅलन्स शीटवर नजर टाकली, कंपनीकडे 24 करोडचे रिझर्व्स आहेत आणि 39 करोडचं कंपनीवर लोन आहे. आता ही कंपनी छोटी आहे, कंपनीला बिझनेस करण्यासाठी पैशाची गरज लागणार. त्यामध्ये आपण पाहू शकता की जे लॉंग टर्मचं जे लोन आहे ते आहे केवळ 10 करोडच्या आसपासचं आणि बाकी शॉर्ट टर्मचं जे लोन आहे ते आहे 27 ते 28 करोडचं, जे कंपनीला एका वर्षामध्ये क्लिअर करावं लागणार आहे. त्याचबरोबर आपण शेअर होल्डिंग पॅटर्नवर नजर टाकली तर आपल्याला इथं क्लिअरली दिसतंय की 73% जी होल्डिंग आहे ती प्रमोटर्सकडे आहे आणि पब्लिककडे उर्वरित 27% होल्डिंग आहे. इथे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर का नाही आहेत, DSFIs का नाहीत, तर ही कंपनी एकदम छोटी आहे. छोट्या कंपनीमध्ये सहसा असे इन्व्हेस्टर एंट्री करताना दिसत नाही. जसजसे ह्या कंपनीचा बिझनेस वाढत जाईल, कंपनीचं मार्केट कॅप वाढत जाईल, तसतसे मग नंतर हे इन्व्हेस्टरसुद्धा आपल्याला या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना दिसून येतील. आता आपण कंपनीच्या वेबसाईटवर आलेलो आहोत. आपण इथे पाहू शकतो की बेस्ट सोलार EPC कंपनी इन गुजरात, म्हणजे या कंपनीचा जो बिझनेस आहे हा गुजरातमधील अहमदाबाद येथून रन केला जातो आहे. त्याचबरोबर ही कंपनी ज्या सर्व्हिस प्रोव्हाइड करते ज्याच्यामध्ये आपल्याला दिसते की झोडियाक ऑफर्स सोलार वॉटर हीटिंग सोल्युशन फॉर रेसिडेन्शियल, कमर्शियल अँड इंडस्ट्रियल पर्पज युजिंग सोलार एनर्जी. झोडियाक प्रोव्हाइड 2 टाईप ऑफ सोलार वॉटर हीटर. त्याचबरोबर कंपनीचे जे टोटल प्रोजेक्ट्स आहेत ते किती आहेत, 11,000पेक्षा जास्त टोटल प्रोजेक्ट्स कंपनीचे आहेत. त्याचबरोबर 130 मेगावॅट इन्स्टॉलेशन पॉवर आहेत. त्याचबरोबर कस्टमर्स किती आहेत तेही 11,000पेक्षा जास्त आपल्याला दिसत आहेत. त्याचबरोबर आपण जे सबसिडी स्कीम आहे तेही जी काही गव्हर्नमेंट पुरवते तेही आपल्याला इथे क्लिअरली दिसतं आहे. कारण गव्हर्नमेंट अशा कंपन्यांना ज्या रिन्युएबल एनर्जी प्रोव्हाइड करण्याचं काम करणार आहेत अशा कंपन्यांना, त्या कंपन्यांचा बिझनेस वाढावा, त्या कंपन्यांना चांगल्या ह्या कंपन्या पुढे मोठ्या व्हाव्यात म्हणून गव्हर्नमेंट काय करतं तर या कंपन्यांना सबसिडीसुद्धा प्रोव्हाइड करण्याचं काम करतं. त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो, बाय पार्टिसिपेटिंग इन द सेंट्रल गव्हर्नमेंट रूफटॉप सोलर सबसिडी प्रोग्राम यू नॉट ओनली सेव्ह मनी ऑन युअर इलेक्ट्रिसिटी बिल बट ऑल्सो कॉन्ट्रीब्यूट टू द क्लीनर अँड मोर सस्टेनेबल एन्व्हायरमेंट. म्हणजे जे आता गरज आहे की प्रदूषण जे होते ते वाचवायचं आहे आणि क्लीन एनर्जीचं प्रोडक्शन करायचं आहे, त्यामध्ये गव्हर्नमेंट काय करतं तर अशा कंपन्यांना सबसिडी पुरवण्याचं काम करतं आहे. ज्यामुळे होतं आहे काय की याच्यामुळे पैशाचीच बचत होते असं नाही, तर त्याच्यामध्ये ग्रीन अँड क्लीन एनर्जी आहे ते प्रोव्हाइड करण्याचं कामसुद्धा अशा कंपन्या करताना दिसून येतात. आता कंपनीला जर बिझनेस वाढवायचा असेल, कंपनीला बिझनेस आपला मोठा करायचा असेल तर इथे सगळ्यात महत्त्वाचं काय तर क्लायंट लिस्ट. कंपनीकडे जर क्लायंट चांगले असतील, मोठमोठे क्लायंट्स असतील तर कंपनीला बिझनेस आपोआप मिळणार आहे. आपण इथे पाहू शकतो की कंपनीकडे जे क्लायंट्स आहेत, कंपनीच्या क्लायंट्सवर जर आपण नजर टाकली तर आपल्याला इथे क्लिअरली दिसतं आहे अमूल, बँक ऑफ बडोदा, BSNL, त्याचबरोबर गेडा, त्याचनंतर GSC बँक, त्याचबरोबर GUDC, गुजरात समाचार, होंडा, इंटास, इस्रो, किचन एक्सप्रेस, कर्णावती क्लब, L&T, त्याचबरोबर मोठमोठ्या निर्मा, SBI, RBIसुद्धा या कंपनीचे क्लायंट आहे. त्याचबरोबर शिप ग्रॅव्युअर्स लिमिटेड, त्याचबरोबर आपण पाहू शकतो होंडा आहे, टोयोटा आहे, वैभव लक्ष्मी, वोडाफोन आयडिया, झायडोस, अशा मोठमोठ्या कंपन्या या कंपनीचे क्लायंट्स आहेत. त्यामुळे साहजिकच ह्या कंपनीला येणाऱ्या काळामध्ये बिझनेस हा आपोआप मिळणारच आहेत. कारण कंपनीची क्लायंट लिस्ट आपण पाहिले खूप मोठी क्लायंट्स या कंपनीचे आहेत.
त्यामुळे ह्या कंपनीचा टोटल प्रोफाईल जर आपण बिझनेस प्रोफाईल जर पाहिला, चेक केला, त्यातून आपल्याला एक गोष्ट मात्र लक्षात येते की जरी कंपनीचं मार्केट कॅप छोटं असेल, मार्केट कॅपनुसार जर कंपनी छोटी असेल तरी बिझनेसच्या प्रोफाईलनुसार आपल्याला कंपनीचा जो काही विस्तार आहे हा खूप मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला पाहता येईल. म्हणजे कंपनीची क्लायंट लिस्ट आहे हे बघूनच आपल्याला या कंपनीवरचा विश्वास अजून वाढताना दिसून येते. त्यामुळे आपल्याला या कंपनीमध्ये काही जास्त इन्व्हेस्टमेंट करायची नाही आहे. छोट्या इन्स्टॉलमेंटमध्ये जरी आपण इन्व्हेस्टमेंट केली आणि मिनिमम 10,000ची इन्व्हेस्टमेंट आपण जे नेहमी पाहतो, 10,000ची इन्व्हेस्टमेंट करून ठेवायची. जर 10,000चे जास्तीत जास्त काय होऊ शकतात, जर कंपनीचा बिझनेस चांगला झाला तर 10,000चे पुढे 1,00,000, 10,00,000 काय 1 करोड पण होऊ शकतात. आणि लॉस झाला तर आपला किती होऊ शकतो, जास्तीत जास्त 10,000च. आणि तो काही एकाच वेळेला होणार आहे असं नाही आहे. त्यामुळे कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन जर आपण अशा कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर ह्या कंपन्यातून आपल्याला खूप चांगल्या प्रकारचे जे काही रिटर्न्स आहेत ना आपल्याला मिळू शकतील. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून सांगा. त्याचबरोबर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. तर भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.